Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1541. आजची तारीख आहे 4 मे 2019. आता वाजले रात्रीचे 2:03. आज सकाळपासून नाही का एक प्रकारे माझ्या डोक्यामध्ये असं थोडस काय म्हणतात त्याला रोमॅन्टिकचं वातावरण तयार झालं आहे. आज सकाळपासून आय डोंट नो व्हाय. यस, इट्स लाइक मला एव्हरीथिंग बहुत ही रोमांटिक वाटत है. हर चीज में मैं प्यार ढूंढने की कोशिश कर रहा हूँ. व्हाट द फक वाज दैट? हो क्या रहा है मेरे से? मला काहीच माहित नाही. आणि आय डोंट नो यार, म्हणजे सकाळपासून हाच विचार करून राहिला का समजा मी पुण्याला जाईन तर मग मी एका मुलीसोबत भेटीन आणि मग आमचं असं कनेक्शन राहील, तसं कनेक्शन राहील, तसं कनेक्शन राहील, असं तसं. आणि देन त्याच्यानंतर मग मी समज जर मी फिल्म वगैरे बनवीन आणि तिथे मग काही मुलीसोबत मी काम करेल, तिथे माझ्या एका मुलीसोबत कॉन्टॅक्ट होईल आणि देन असं होईल, तसं होईल, तसं होईल. मग ऑफिसमध्ये गेलो, मग ऑफिसमध्ये गेल्यावर मग त्या मुलीला बघितलं, मग त्या मुलीला अजीब अजीबचे चित्र माझ्या डोळ्यासमोर येऊन राहिल्या. आज सकाळपासून इतका असा फील होऊन राहिला ते रोमॅन्टिक वाला, अरे बापरे, की खतमच नव्हता. आणि एवढं गोड रे, एवढं गोड 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 की डायबिटीज झालाय मला तरी सोडू शकून नाही राहिलं. तरी सोडू शकून राहिलं तरी जस्ट नाही 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 नाही, बस पकड के रखना है. आणि एक प्रकारे लव म्हणजे एक प्रकारे रोमॅन्टिक वाला वातावरण म्हणजे अरे मेरे बाप अजीबसाच आहे. म्हणजे जस्ट लाइक सोच नहीं सकते, ये वो चीजें बहुत अजीब सी होती है. जस्ट लाइक एक म्हणजे मी विचार करतो एक मुलीचा कॉन्टॅक्ट म्हणजे सेक्स. आपल्यासाठी हेच असते. अपने को पहले से ही पता है की अपनी शक्ल कुछ जानी पहचानी है नाही आणि असं काही लोकांना काही फारसं काही आवडत नाही आणि जस्ट लाईक आपण फक्त ओनली जस्ट फॉर सेक्स. आणि जस्ट लाईक त्याच्या नंतर काय आपले खूप मोठे मोठे टार्गेट्स आहे आणि या मोठ्या मोठ्या टार्गेट्स मध्ये पाहू समोर जाऊन भेटली तर भेटली, बट असं कोणी आहे नाही कोणी समोर मुलगी समोर येऊ म्हणून बाबू की तू खूप मस्त आहे वगैरे. जस्ट लाईक खूप में जाओ यार, मैं कभी सोचता भी नहीं इन चीजों के बारे में. So it's just like whenever I think about girls, I just one thing in my mind is sex. कि अब यही होने वाला है. But today is not feel like that way. Today is just like today just like very differently. म्हणजे बहुत वेगळंच एकदम. बहुत अजीब सा नशा होता है प्यार में वगैरे, असं लोक म्हणतात वगैरे, बट ऍक्च्युली यस इट इज एक वेगळाच अनुभव असतो याच्यामध्ये. एक्सप्लेन करता येत नाही, बट म्हणजे करोडो वर्ष पुराणा आहे, बट एव्हरी टाइम वेन इट हॅपन्स इट फील्स रिअली न्यू. येस. आणि हे कशामुळे होत आहे ऍक्च्युली. आज काय केलं मी आज मला एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला ऍक्च्युली, मला सांगायचं आहे. जस्ट लाईक आय कॅन डिसाइड व्हॉट आय डू. म्हणजे माझ्यापाशी एवढे सारे मूवीज आहे, युट्यूब आहे, एंटरटेनमेंट साठी प्रत्येक साधन आहे. बट मी स्वतःला डिसाइड नाही करू शकत की मी का करू काय नाही. जस्ट लाईक समजा मला फ्री टाइम आहे आणि माझ्यापाशी या साऱ्या गोष्टी आहे, तर मग मी समजा पिक्चर लावलो तर मला डिसअपॉइंट होते का आपण युट्यूब पहा. मग आपण युट्यूब लावलं कसं वाटतं आपण पिक्चर पाहू. जस्ट लाईक आणि इतके सारे व्हेरायटीज ऑफ मूवी आहे ना, सो आय एम रिअली कन्फ्युज अबाउट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये मग कन्फ्युज होऊन जातो का हे करायचं का ते करायचं ते करायचं. सो मग कसं माझ्यापाशी आज काही चॉईस होती नाही. म्हणजे एव्हरी टाइम प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी असं वाटतं का याच्यात काही ना काहीतरी कमी आहे, याच्यात काही ना काहीतरी कमी आहे, याच्यात काही ना काहीतरी कमी आहे. सो मग इन द एंड मग आर्टिफॅक्ट एपिसोड लावले. आता आर्टिफॅक्ट एपिसोड इज वन ऑफ दॅट की ज्याच्यामध्ये हे कोणाच पाशी नाही. येस. आणि हे फक्त माझ्याच पाशी आहे आणि दॅट इज, आणि याच्यामध्ये काही चॉईस नाही. सो इट जस्ट लाईक लावले मी आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि खूप पुराणेवाले आर्टिफॅक्ट एपिसोड लावले, म्हणजे 1-2 वर्ष अगोदरचे, ज्यावेळेस मी वगैरे त्या स्टेजवर होतो. तर
ज्या स्टेजवर म्हणजे असे आर्टिफॅक्ट एपिसोड लावले ज्या स्टेजवर नाही का मी एका मुलीला लाईक करत होतो, या स्नेहा तामगडे वॉज दॅट गर्ल, या. आणि त्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी का नाही रेकॉर्ड केला यार तिच्याबद्दल, असं तसं 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 वगैरे वगैरे. अरे बापरे, अरे बापरे, बहुत जास्त. म्हणजे जस्ट लाईक मी स्वतःचा आवाज स्वतः ऐकल्यावर असं वाटते अरे मेरे बाप, म्हणजे आपणच एक प्रकारे ऑकवर्ड फील होऊन जातो का भाई मैंने ऐसे क्यों बोलत आहे यार. मलाच कधी कधी नाही का एक प्रकारे लाज वाटते का अरे यार काऊन बोललो असं, आईची ओके. बट काय जे आहे ते आहे, इट्स काइंड ऑफ लाईक अ थिंग्स दॅट आय डोंट. सो हा हा, ते कालचे मला मेल आला होता. कोण होता तो, मंगेश, मंगेश कोण, तो त्याचा मेल आला होता मला पुण्यावरून जॉबसाठी. त्याच्याबद्दल मी आज चेक केलं. ही इज द एक प्रकारे कन्सल्टन्सी गाय, म्हणजे त्याची कंपनी नाही आहे, तो एक प्रकारे कन्सल्टन्सी आहे. म्हणजे कन्सल्टन्सी कंपनी असते ना, जे कंपनीमध्ये लावून देतात असे लोक आहेत. आता यांच्यापासून थोडस दूर राहायचं. हे एक प्रकारे एजंटचं काम करते, तुम्हाला लावून तर देतात, मग तुम्ही सॅलरी पण खातात वगैरे, म्हणजे 1-2 महिन्याची सॅलरी वगैरे खातात. सो इट वॉज नॉट रिअली गुड फॉर मी, या. आणि माझी अशी कंडिशन नाही का मी एका एजंटकडे जाईल, कारण ना आय एम प्रॉपरली गुड इनफ, कारण माझ्यापाशी एक्सपिरियन्स आहे. सो इट जस्ट लाईक आय एम प्रिटी मच मॅनेज विथ द कंपनी. सो मला एक प्रकारे एजंटची वगैरे अशी काही गरज नाही. समजा मी फ्रेशर असतो आणि मला खरंच पुण्यामध्ये जॉब पाहिजे नाही, तर तेव्हा मी खरंच गेलो असतो एजंटकडे वगैरे की भाऊ मला द्या जॉब वगैरे. बट सिन्स आय हॅव एक्सपिरियन्स, सो आय कॅन मेक इट. सो मग मला रिअलाइज झालं की तो काही राईट पर्सन नाही आहे. सो आय निग्लेक्ट इट. जाऊ दे बक्कच म्हणता. Naukri.com वर मी रेझ्युमे वगैरे अपडेट केला अँड देन मग सो एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. सांगण्यालायक तर काही आहे नाही. So this is the end. This is the Maya Artifact episode number 1541. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.